आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेलेले काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार आडवे पडणार। मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल, विरोधक काही म्हणाले तरी योजना बंद होणार नाही, शिंदेंची ग्वाही। वडपल्ली तो आडवाच पडणार आहे, कारण तोही कोर्टात गेलाय। विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना कदापि बंद होऊ देणार नाही। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे वडपल्लीवार कोर्टात गेले। काँग्रेस पदाधिकारी अनिल वडपल्लीवारांवर फडणवीसांचा निशाणा। तुमचा देवाभाऊ योजना बंद होऊ देणार नाही, फडणवीसांची ग्वाही। काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत। जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे, काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही। लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात याचिका करणाऱ्या वडपल्लीवारांचा काँग्रेसशी संबंध नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। तर काँग्रेस लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नसल्याचीही प्रतिक्रिया। वडपल्लीवाराचा काँग्रेस पक्षाचा कुठला ते सामान्य सदस्य नाही, ना नागपूर शहरात आहे, ना ग्रामीण मध्ये आहे, ना प्रदेशमध्ये आहे। मी कोणाचाही माणूस नाही, उद्या पत्रकार परिषद घेणार अनिल वडपल्लीवार यांची टीव्ही 9 मराठीशी बोलताना माहिती। राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा साकारणारे शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार। तर शिल्पकार कुठे, वर्षावर माहितीये, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। शिल्पकाराचा वरती FIR दाखल झालाय, तो कुठे आहे हे वर्षा बांगल्यावर माहिती आहे। त्याला योग्य वेळी हजर केलं जाईल आणि त्याच्या जामिनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचं बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 सप्टेंबरला पोलीस कोठडी। सिंधुदुर्ग कोर्टाचा निर्णय। पुतळा दुर्घटना प्रकरणात चेतन पाटीलला काल कोल्हापुरातून अटक। महाविकास आघाडीच्या उद्याच्या जोडीमारो आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी आम्ही आंदोलनावर ठाम। हवं तर आम्हाला अटक करावी, पण आम्ही आंदोलन करणारच, संजय राऊतांची भूमिका स्पष्ट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरुद्ध शांतपणे आम्ही आमच्या भावना व्यक्त करतोय आणि तो गुन्हा आहे, तर ते त्यांनी अटक करावी आम्हाला सगळ्यांना। मवियाला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात, गुप्तवार्ता पोलीस यंत्रणांकडे याचा रिपोर्ट म्हणून आंदोलनाला अद्याप परवानगी नाही। मात्र तरीही दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्यास सरकारही चोख उत्तर देईल, शिरसाटांचा इशारा। ना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत हे जबाबदारीने मी वारंवार सांगतोय। गुप्त वार्ता असतील, इतर पोलीस यंत्रणा असतील, त्यांच्याकडे हा रिपोर्ट आहे, म्हणून कदाचित त्यांनी ती परवानगी आतापर्यंत दिलेली नाही। मोरारजी देसाई, जवाहरलाल नेहरूंसारख्या नेत्यांनी माफी मागितली होती। मोदी कोण आहेत, माफी तर मागावीच लागणार। मात्र सावरकरांचा मुद्दा उपस्थित करून मोदींनी माफीचंही राजकारण केलं, संजय राऊतांचं वक्तव्य। प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे, पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो।